महाराष्ट्र माहितीचे अधिकार अधिनियम 2026 या नवीन बदलाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्थगिती देण्याचं काम केलेलं आहे। या बाबतीमध्ये आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं होतं। नुकतेच आम्ही त्यांची वर्षा बंगल्यावरती भेटसुद्धा घेतली होती आणि त्यांना निवेदन दिलं। माननीय अण्णा हजारे यांच्या आंदोलनांची सुद्धा माहिती दिली होती। त्यानंतर माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व बाबीचा विचार केला। त्यामधल्या ज्या नवीन अटी असून देत किंवा जे शुल्क वाढीचे प्रकरण असून देत त्याला स्थगिती देण्याचं जे काम केलेलं आहे, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहितीचे अधिकार अधिनियम 2005 हाच आता पूर्ववत लागू करण्यात येईल। या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जे पत्र जारी केलेलं आहे प्रशासनातर्फे, त्यामध्ये त्यांनी सर्व माहिती आयुक्तांना, महसूल विभागाला त्या सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत। मी माननीय अण्णा हजारे यांच्यासुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर सरकारने मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांना त्यांच्याकडे पाठवलं, त्यांची चर्चा केली। त्यानंतर राज्यातील विविध स्तरावरती सर्व जिल्हाधिकारी असून देत किंवा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्यांनी एक साखळीबद्ध एक भेट घेऊन त्यांना सुद्धा निवेदन देण्याचं काम केलं। मुंबईमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा, संपूर्ण राज्यामध्ये या बाबतीमध्ये एक प्रकारचं जनजागरण करण्याचं काम करण्यात आलं। नागरिकांनी याला प्रचंड विरोध केला, काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा विरोध केला, सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा विरोध केला। मी परत एकदा मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, परंतु स्थगिती ही आता देण्यात आलेली आहे। परंतु स्थगिती दिल्यानंतर त्या बाबतीमध्ये सुद्धा पुनर्विचार करून भविष्यामध्ये असे कायदे बनवताना सामान्य जनता असून देत, विधिमंडळ असू देत, त्याची सुद्धा चर्चा करणं हे फार आवश्यक आहे, असं आमचं मत आहे।